Hello friends, hi, this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli, Study with Abuli. Friends, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथमॅटिक्सचा टॉपिक बघणार आहोत. चॅप्टर नंबर 12 चा प्रॅक्टिस सेट 12.2. प्रॅक्टिस सेट 12.2. फ्रेंड्स, याआधी आपण प्रॅक्टिस सेट 12.1 बघितलेला होता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड केलेली आहे, तो नक्की बघा. आणि ह्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करा, स्टडी विथ अबोली. आणि कसलाही वेळ न घालवता आपण आपला प्रॅक्टिस सेट 12.2 हा स्टार्ट करूया. फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट 12.2 मध्ये टेन्स वर्ड प्रॉब्लेम आहे. तर हे सगळे वर्ड प्रॉब्लेम आपल्याला छानपैकी समजून घ्यायचे आहे. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल पासून स्टार्ट करूया. बघा, मदर इज 25 years older than her son. Find son's age if after 8 years ratio of son's age to mother's age will be 4/9. वर्ड्स प्रॉब्लेमला कशात कन्वर्ट करायचं असते आपल्याला? इक्वेशन फॉर्म मध्ये. तर इक्वेशन फॉर्म मध्ये असतो व्हेरिएबल. तो व्हेरिएबल काय आहे हे नेमकं आपल्याला समजलं पाहिजे. तर बघूया काय म्हणते. मदर्स इज 25 years older than her son. तिच्या मुलापेक्षा ती 25 वर्षांनी मोठी आहे. फाइंड सन्स एज. फाइंड सन्स एज म्हणजे तिच्या मुलापेक्षा ती 25 वर्षांनी मोठी आहे. आणि इथे काय सांगितलेलं आहे? मुलाचं वय काढायला. म्हणजे जे काढायचं सांगितलेलं आहे तिथे घ्यायचा व्हेरिएबल. मी लिहिते इथे, लेट एक्स इयर्स बी द प्रेझेंट एज ऑफ सन्स. प्रेझेंट एज ऑफ सन्स. ना आता आपल्याला एक एक सेंटेन्स बघून त्याला कशात कन्वर्ट करायचं? इक्वेशन मध्ये. बघा, मदर इज 25 years older than her son. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहून घेऊ मदर्स एज. मदर्स एज काय आहे? तिच्या मुलापेक्षा 25 वर्षांनी मोठे. 25 years म्हणजे इथपर्यंत आपलं क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर काय म्हणते? इफ आफ्टर 8 years म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात येते का? 8 वर्षानंतर त्यांचं वय काय राहू शकते? काय? रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9. म्हणजे 8 वर्षानंतर त्या दोघांच्या वयाचा जो रेशो आहे तो 4/9 आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला फर्स्टली काय करावं लागेल? या सगळ्याला इक्वेशन फॉर्म मध्ये लिहावं लागेल. त्यासाठी आपण ह्या दोघांच्या वयांना 8 वर्षानंतर बघूया काय होतंय ते. बघा, इथे लिहिते मी, आफ्टर 8 years मदर्स एज काय राहील? यामध्ये काय करावं लागेल? 8 ऍड करावं लागेल. x प्लस 25 प्लस 8 मीन्स किती होईल? x प्लस 33 years. आणि मग काय करावं लागेल त्यानंतर? सन्स एज याला बघावं लागेल. सन्स एज काय आहे? x. 8 वर्षानंतर काय होईल? x प्लस 8 years. आता आपण हा रेशो लिहून घेऊया. त्यासाठी आपल्याला इथे पहिल्यांदा घ्यावं लागेल फ्रॉम द गिव्हन इन्फॉर्मेशन. रेशो म्हटलं की काय येतं? फ्रॅक्शन फॉर्म. तर दोन्ही साईडला काय करून घेऊया आपण? याप्रमाणे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेऊया. आफ्टर 8 रेशो ऑफ सन्स एज काय आहे? x प्लस 8. इथपर्यंत असतं न्यूमरेटर. मदर्स एज हे जातं डिनोमिनेटरला. काय आहे? x प्लस 33 विल बी म्हणजे आपण इक्वल टू लिहिलेलं आहे आणि इथे लिहिलेलं आहे 4/9. झालं, आला इक्वेशन फॉर्म मध्ये. आता याला आपण सॉल्व्ह करून घ्या. काय करायची? इथे करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 याला मल्टिप्लाय करायचं x प्लस 8 ला. त्यानंतर 4 याला मल्टिप्लाय करायचं x प्लस 33. बघा, हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. 9x ला 9x, 98 ला 72 इज इक्वल टू इथे 4x ला 4x प्लस 33 ला 132 आलेलं आहे. बघा, 9x प्लस 72 इज इक्वल टू 4x प्लस 132. आता हे सॉल्व्ह करून घ्या इथे. बघा, 9x 4x हे लेफ्ट साईडला पाहिजे. 132 आणि 72 हे राईट साईडला पाहिजे. बघूया, इथे लिहिते मी 9x मायनस
4x is equals to 132 minus 72. बघा 9x minus 4x 5x is equals to 2 minus 2 0 and 13 minus 7 6. x is equals to 60 upon 5. बघा आलेला आहे 12. x ची व्हॅल्यू आलेली आहे 12. x ची व्हॅल्यू आलेली आहे 12. तर याचा अर्थ x म्हणजे काय होतं आपलं x years be the present age of sun. म्हणजे आपण सनचं एज काढलेलं आहे. द प्रेझेंट इथे लिहून घेऊया. द प्रेझेंट एज ऑफ sun is 12 years. Present age of sun is 12 years. अशा प्रकारे बघा आपण प्रॅक्टिस सेट 12.2 चा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. यानंतर नेक्स्ट बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12 if the numerator is decreased by 2 and the denominator is increased by 7. The new fraction is equivalent with 1 upon 2. Find the fraction. ह्या क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला फ्रॅक्शन काढायची आहे. काय करायचे फ्रॅक्शन. आणि फ्रॅक्शन म्हटलं की काय तर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आणि सगळ्यात लास्ट मध्ये बघा काय म्हणते फ्रॅक्शन. आता आणि सेंटेन्स मध्ये काय म्हणते द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर. म्हणजे आपण सेंटेन्स वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की डिनॉमिनेटर साठी आपल्याला न्यूमरेटर माहिती पाहिजे. पण न्यूमरेटरची व्हॅल्यू ह्या एक्झाम्पल मध्ये दिलेली नाही आहे. म्हणजे ती अननोन आहे. अननोन म्हणजेच असतं व्हेरिएबल. म्हणजे आपल्याला व्हेरिएबल इथे काय पकडावं लागेल न्यूमरेटर साठी एक्स. मी इथे लिहिते लेट x be the numerator. X be the numerator of fraction. आपल्याला व्हेरिएबल मिळाला. यानंतर आपण नेक्स्ट जे सेंटेन्स दिसतात त्याला इक्वेशन फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. बघा द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर. मी इथे लिहिते डिनॉमिनेटर greater than its numerator by 12. Greater than its numerator by 12. न्यूमरेटर आहे आपला x. न्यूमरेटर आहे x. न्यूमरेटर पेक्षा 12 डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे इथे काय लागेल प्लस 12. आपल्याला हे मिळालेलं आहे. आपण यानंतर लिहूया द फ्रॅक्शन. न्यूमरेटरला लिहायचं x आणि डिनॉमिनेटरला लिहायचं x प्लस 12. आणि त्यानंतर काय म्हणते इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2. म्हणजे त्यांनी परत एक कंडिशन सांगितली आहे की जर न्यूमरेटर हा 2 नी आपण कमी केला तर म्हणजे आपल्याला इथूनच लक्षात येतं की आपल्याला परत एक न्यू फ्रॅक्शन मिळते. त्या न्यू फ्रॅक्शनसाठी आपल्याला न्यू न्यूमरेटर सुद्धा घ्यावा लागतो. म्हणून मी इथे लिहिते फॉर द न्यू फ्रॅक्शन. ह्या सेंटेन्स वरून आपण न्यूमरेटर लिहून घेऊया. द न्यू न्यूमरेटर काय आहे डिक्रीज बाय 2. म्हणजे हा x मधून -2 इथे लिहावं लागेल x -2. त्यानंतर लिहावं लागेल द न्यू डिनॉमिनेटर. काय म्हणते द डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7. इन्क्रीज बाय म्हणजे याच्यामध्ये किती ऍड करावं लागेल 7. म्हणजेच काय लिहावं लागेल तिथे x प्लस 12 प्लस 7 म्हणजेच काय येते x प्लस 19. काय येते x प्लस 19. बघा x प्लस 19. आता काय म्हणते त्यानंतर हे झाले द न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट विथ 1 अपॉन 2. म्हणजे आपल्याला इथे लिहावं लागेल फ्रॉम द गिव्हन इन्फॉर्मेशन. आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे तर फ्रॉम द गिव्हन इन्फॉर्मेशन. इरेज करते फ्रॉम द गिव्हन इन्फॉर्मेशन.
इक्वेशन फॉर्म म्हटल्यानंतर इज इक्वल टू येतं. बरोबर. तर हे लिहायचं आहे. त्याआधी आपण जे दिसतंय हे द न्यूमरेटर द डिनोमिनेटर याचं एक फ्रॅक्शन लिहून घेऊया. द न्यू फ्रॅक्शन बघा, x मायनस 2 x प्लस 19. न्यूमरेटरला x मायनस 2 आणि डिनोमिनेटरला येतं x प्लस 19. आता हेच आपण इथे लिहिणार, x मायनस 2 आणि x प्लस 19. द न्यू फ्रॅक्शन जे आपण इथे लिहिलेलं आहे इज इक्वल टू 1/2. म्हणजे इथे लिहिणार 1 आणि खाली लिहिणार 2. आता हे सॉल्व्ह करायचं म्हणजे इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे. 2 नी x मायनस 2 ला मल्टिप्लाय करायचं, 1 नी याला 1 नी कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर जे तेच. 2 नी x ला 2x मायनस साइन 2 न्यू 2 ला 4 इज इक्वल टू x प्लस 19. x इकडे घेतला 2x मायनस x इज इक्वल टू हा 19 प्लस मायनस 4 तिकडे नेला किती राहतं प्लस 4 येतं. 2x मायनस x x 19 प्लस 4 येतं 23. x म्हणजे काय होतं आपलं, x बी द न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन. x म्हणजे काय होतं न्यूमरेटर. आपला न्यूमरेटर मिळालेला आपल्याला 23. फाइंड काय करायचं आपल्याला, फाइंड करायचं फ्रॅक्शन. म्हणजे हा जो फ्रॅक्शन दिसतो तो आपल्याला फ्रॅक्शन फाइंड करायचा. आपण x काढला या फ्रॅक्शनचा, आता डिनॉमिनेटर काढायला. डिनॉमिनेटर x प्लस 12 म्हणजे x च्या जागी 23 पुट करायचं. बघा काय येतं 35. आता आपण लिहून घेऊया द फ्रॅक्शन इज इक्वल टू न्यूमरेटरला 23 आणि डिनॉमिनेटरला 35. बघा अशा प्रकारे आपण सेकंड क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर नेक्स्ट बघूया प्रॅक्टिस सेट 12.2 चा थर्ड क्वेश्चन बघूया. रीड करूया. द रेशिओ ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास इज 13:7. फाइंड द वेट ऑफ झिंक इन ए ब्रास युटेन्सिल वेटिंग 700 ग्रॅम. काय म्हणते, रेशिओ ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक काय आहे 13/7. फाइंड द वेट ऑफ झिंक इन ए ब्रास युटेन्सिल. वेट कशाचं कळायचं, झिंकचं. कशामधलं, ब्रास मधलं झिंकचं वेट काय आहे बघूया. ब्रास कशापासून बनते, कॉपर अँड झिंक. फाइंड द वेट ऑफ झिंक. झिंकचं वेट काढायला सांगितलं आपल्याला. कशाचं वेट काढायला सांगितलंय, झिंकचं, ब्रास युटेन्सिल मधलं. तर आणि हे दोघांचं मिळून वेट काय सांगितलं 700 ग्रॅम. झिंकचं वेट काढायचं सांगितलंय. तर आपण इथे व्हेरिएबल वापरणार, ही आपल्यासाठी अननोन व्हॅल्यू आहे आणि इथे आपण व्हेरिएबल वापरणार झिंकसाठी. मी इथे लिहिते स्टार्टिंगला, लेट x बी द वेट ऑफ झिंक इन ए ब्रास. झिंकचं वेट आपण x, ह्या दोघांचं मिळून 700. तर आपल्याला हे वेट काढायसाठी आपल्याला कॉपरचं वेट माहिती पाहिजे. पण कॉपरचं वेट आपल्याला माहिती आहे का, सेंटेन्स मधून लिहावं लागते. हे जे कॉपरचं वेट आहे ते आपल्याला सेंटेन्स वरून लिहावं लागते. तर आपण फर्स्ट सेंटेन्स पासून इक्वेशन बघूया. बघा हे फर्स्ट सेंटेन्स लिहून घेऊया. द रेशिओ ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इज 13:7. म्हणजे आपल्याला इथे लिहावं लागेल फ्रॅक्शन घेऊन. बघा वर लिहावं लागेल इथे 13 आणि खाली 7 आणि इथे वर लिहावं लागेल. पहिले वेट्स ऑफ कॉपर लिहायचं, वेट्स ऑफ कॉपर, खाली लिहिणार वेट्स ऑफ झिंक.
वेट्स ऑफ कॉपर माहिती नाही आपल्याला, पण ते आपण तरी लिहिणार याप्रमाणे असंच परत. कॉपर. वेट ऑफ झिंक एक्स म्हटलेलं आहे इज इक्वल टू 13/7. एक्सला आपण राईट साईडला घेऊन जाणार, इथे लिहिणार वेट ऑफ कॉपर. वेट ऑफ कॉपर इज इक्वल टू 13/7 यक्स. यक्स हा इकडे गेला म्हणजे मल्टिप्लिकेशन. अशा प्रकारे आपण काढलं म्हणजे आपल्याला वेट ऑफ कॉपर मिळालेलं आहे. तर काय करणार आपण, ब्रास म्हणजे लिहून घेऊया. द वेट ऑफ ब्रास म्हणजेच काय येतं, वेट ऑफ कॉपर प्लस वेट ऑफ झिंक. वेट ऑफ झिंक. वेट ऑफ ब्रास. वेट ऑफ ब्रास काय दिलेलं आहे, 700 ग्रॅम. हे आपण इकडे लिहून घेऊया 700 ग्रॅम. मी इथे लिहिते 700. त्यानंतर वेट ऑफ कॉपर जे आपण हे काढलेलं आहे तिथे लिहून घेऊया 13/7 एक्स प्लस. त्यानंतर वेट ऑफ झिंक. वेट ऑफ झिंक आहे एक्स. बघा साईड चेंज करून लिहून घेऊया 13/7 एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 700. आता हे सॉल्व करून घेऊया. बघा 13x प्लस 7x अपॉन 7 इज इक्वल टू 700. बघा 13x प्लस 7x 20x. आणि 7 इकडे घेऊन जाऊया. 7 इकडे नेल्यानंतर काय येतं 49 आणि 0 4900 x. आता हे सॉल्व करून घेऊया 4900 अपॉन 20. गेट्स कॅन्सल काय राहतं, याची व्हॅल्यू आहे 245 ग्रॅम. याची व्हॅल्यू आलेली आहे 245 ग्रॅम. आणि एक्स म्हणजेच काय आपला वेट ऑफ झिंक इन ब्रास. मी इथे लास्टमध्ये लिहून घेते. बघा द वेट ऑफ झिंक इज इक्वल्स टू 245 ग्रॅम. बघा अशा प्रकारे आपण थर्ड क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केला एकदम इझी वेनी. यानंतर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द 3 consecutive whole numbers whose sum is more than 45 but less than 54. आता ह्या सेंटेन्स वरून आपल्या लक्षात यायला पाहिजे की इथे व्हेरिएबल कशाला दिले, कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स. पण परफेक्टली काय काय नेमकं आपल्याला कळत नाही, पण त्याच्यासाठी आपण कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स म्हणजे कशापासून घ्यायचं तर एक्स पासून. पहिला एक्स असेल, दुसरा एक्स प्लस 1 आणि तिसरा असेल एक्स प्लस 2. बघा लिहूया. लेट एक्स एक्स कॉमा एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 be the 3 consecutive whole numbers. काय म्हणते कंडिशन, whose sum is more than 45 but less than 54. आता लिहून घे इथे फ्रॉम द गिवन कंडिशन. याला आपल्याला आता इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. फ्रॉम द गिवन कंडिशन. बघा whose sum is more than 45. म्हणजे इथे लिहिते x प्लस 1 त्यानंतर इथे x प्लस 2. या 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबरचे ॲडिशन काय आहे 45 पेक्षा जास्त आहे. म्हणजे मी जे वापरलं ग्रेटर दॅनचं साइन. आता मी याला ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेते. x प्लस x प्लस 1 प्लस x प्लस 2 ग्रेटर दॅन 45. बघा इथे x हे 3 व्हेरिएबल्स आहे, याचे ॲडिशन येते 3x प्लस इथे नंबर्स आहेत 1 आणि 2 याचे ॲडिशन होते 3 ग्रेटर दॅनचं साईन 45. बघा 3x ग्रेटर दॅनचं साईन 3 इकडेच येईल. काय होईल 45 मायनस 3 42. x इकडे 42/3 x ग्रेटर दॅन काय तर 14. इथे दिसते तुम्हाला x ग्रेटर दॅन 14 म्हणजे x हा जो नंबर आहे 14 पेक्षा मोठा म्हणजे इथे x ची व्हॅल्यू 15. त्यानंतर x प्लस 1 काय येईल
15 प्लस 1 16, त्यानंतर x प्लस 2 म्हणजे 15 प्लस 2 17 मिळाले आपल्या 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स हे. नंबर्स फिफ्टीन 16 17. आता आपण आता सॉल्व करून घ्या लेस दॅन 54 साठी. बघा इथे लिहिते मी x प्लस 1 प्लस x प्लस 2 54. ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेऊया x प्लस 1 प्लस x प्लस 2 लेस दॅनचं साईन 54. यामधल्या व्हेरिएबलची ॲडिशन येते 3x आणि नंबरची ॲडिशन येते 3. लेस दॅनचे साईन 54. 3x लेस दॅन 54. हा 3 इकडे गेल्यानंतर होईल मायनस 3x लेस दॅन 51. बघा x 51 अपॉन 3 म्हणजे जिथं एक्सची जी व्हॅल्यू येते 17. एक्सची जी व्हॅल्यू येते ती 17 म्हणजे एक्सचं कशा तुम्ही इथे 17 याचा अर्थ हा तुमच्या लक्षात येईल की ती एक्सची व्हॅल्यू 17 पेक्षा लहान आहे. म्हणजे कोणता नंबर येईल इथे 16. म्हणजे मी इथे लिहिते x इज इक्वल्स टू 16. x प्लस 1 इज इक्वल्स टू काय येईल 16 प्लस 1 इज इक्वल टू 17. x प्लस 2 16 प्लस 2 18. म्हणजे 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स आहेत त्याची व्हॅल्यू आपण काढलेले आहेत इथे. नंबर्स सिक्स्टीन 17 18 आणि लास्ट मध्ये लिहूया आपण द 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स. 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स इज म्हणजे काय म्हणणार हे आणि किंवा हे असू शकतात. मी लिहिते इज 15, 16, 17 और 16, 17, 18. बघा इथे आपण हे एक्झाम्पल सुद्धा सॉल्व केलेलं आहे. यानंतर नेक्स्ट बघूया. बघा प्रॅक्टिस सेट 12.2 चा नेक्स्ट क्वेश्चन आहे. रीड करूया. In a 2-digit number, the digit at the tens place is twice the digit at unit place. If the number is obtained by interchanging the digits is added to the original number. The sum is 66. Find the number. Find the number. Number find करायचा आहे. तर आपल्याला हे वर्डला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आणि इथे आपल्याला बघायचं की अननोन व्हेरिएबल कोणता जेणेकरून आपण जे बाकीचे सेंटेन्स आहेत त्याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकू. बघा इथे लिहिते मी in a 2-digit number, digit at tens place is twice the digit at unit place. म्हणजे युनिट प्लेस पेक्षा बघा इथे नंबर आहे 2 डिजिट. हा झाला युनिट प्लेस वाला आणि हा झाला टेन्स प्लेस वाला. तर यापेक्षा हा मोठा आहे, याच्यापेक्षा हा काय मोठा आहे. तर याच्यापेक्षा हा मोठा आहे तर आपल्याला हा माहिती पाहिजे किती आहे म्हणून. हा अननोन आहे, याच्यासाठी आपण व्हेरिएबल घेणार एक्स. इथे लिहिते मी लेट एक्स बी द digit at unit place. जसं आपण डिजिट ॲट युनिट प्लेस लिहिलं नंबरसाठी आपण इथे लिहून घेऊया डिजिट ॲट टेन्स प्लेस टॉईज द डिजिट ॲट युनिट प्लेस. म्हणजे ह्या एक्सच्या डबल म्हणजे ती लिहिणार 2x. आपला काय मिळेल हा एवढं मिळालेलं आहे. इफ द नंबर इज ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इट ॲडेड टू द ओरिजिनल नंबर. म्हणजे आपल्याला पहिला नंबर बघावा लागेल. मी ते लिहिते द नंबर कसा लिहिणार बघा 2x मल्टिप्लिकेशनला 10 प्लस हा 2x हा टेन्स जे टेन्स प्लेसला म्हणजे याला मल्टिप्लिकेशनला 10. आता हा एक्स आहे हा युनिट प्लेसला म्हणजे याला मल्टिप्लिकेशन 11 इज इक्वल्स टू इथे लिहावं लागेल 20x प्लस एक्स काय येतं 21x. म्हणजे आपल्याला हा नंबर मिळालेला आहे 21
यक्स. आता आपल्याला काय म्हणते इंटरचेंजिंग डिजिट इंटरचेंज करून आपल्याला नवीन नंबर बघायचा आहे. इथे लिहू आपण द नंबर इज, म्हणजे आपल्याला नवीन नंबर लिहायसाठी लिहावं लागेल ही कंडिशन. द नंबर इज ऑब्टेन्ड बाय interchanging the digit, obtained by interchanging the digit. इथे लिहिते मी the new number is equals to काय. बघा आपल्याला न्यू नंबर लिहायचा आहे. न्यू नंबर कसा लिहिणार? इंटरचेंजिंग द डिजिट्स. बघा मी ते पहिले प्लस साइन लिहिते, इकडे मल्टिप्लिकेशनला 10 लिहिते आणि इकडे मल्टिप्लिकेशनला 1. इथे लिहिणार आपण एक्स, म्हणजे युनिटच्या जागी जो एक्स आणि डिजिट म्हणजे 2x लिहिणार इकडे. बघा इथे येते 10x प्लस इथे 2x. काय येतं? 10x प्लस 2x 12x. आता पहिला नंबर इज ॲडेड टू द ओरिजिनल नंबर, या दोघांची ॲडिशन करायचे, मग सम येतं 66. म्हणजे आपल्याला इथे लिहावं लागेल फ्रॉम द गिवन कंडिशन, फ्रॉम द गिवन कंडिशन, फ्रॉम द गिवन कंडिशन. इथे लिहिते मी 21x हा नंबर, त्याच्यात ॲड न्यू नंबर 12x. 21x प्लस 12x इज इक्वल्स टू लिहिते मी सम 66. काय येतं? 33x इज इक्वल्स टू 66. x इज इक्वल्स टू हा 33 तिकडे येते मी 66 अपॉन 33 हा डिनोमिनेटरला गेला. 33 1 इथे 2 म्हणजे x इज इक्वल्स टू 2. बघा नंबर काढायसाठी आपल्याला त्यामधला x मिळालेला आहे, तो आहे 2. आपण बघायचे द नंबर येऊन लिहूया. द नंबर 21x. 21 मल्टिप्लिकेशन एक्सच्या जागी आपण 2 लिहिणार, येतं 42. म्हणजे आपल्याला मिळाला की नवीन नंबर. द नंबर इज 42. द नंबर इज 42. बघा आपण प्रॅक्टिस सेट 12.2चा 5th क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. यानंतर नेक्स्ट बघूया. बरं प्रॅक्टिस सेट 12.2चा नेक्स्ट क्वेश्चन आहे. Some tickets of ₹200 and some of ₹100 of a drama in a theater were sold. काय म्हटलंय? काही 100 रुपयांची तिकिटे आणि काही 200 रुपयांची तिकिटे त्या ड्रामासाठी थिएटरमध्ये विकल्या गेली. The number of tickets of ₹200 sold was 20 more than the number of tickets of ₹100. म्हणजे 100 रुपयांच्या पेक्षा 20 तिकिटं 200 रुपयाची विकली गेलेली आहे. The total amount received by the theater by the sale of tickets was ₹37,000. Find the number of ₹100 tickets sold. म्हणजे दोघांची मिळून विकल्या गेली 37,000. Find the number of 100 tickets sold. आपल्याला 100 रुपयांची जी तिकीटं विकल्या गेली, किती तिकीटं विकल्या गेली याची आपल्याला काय करायची आहे? नंबर्स म्हणजे व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं, तर एक्झाम्पलमध्ये अननोन क्वांटिटी आपल्याला बघावी लागेल, त्याला आपल्याला व्हेरिएबल असाइन करावं लागेल. बघा ह्या ज्या एक्झाम्पल आहे, ह्या एक्झाम्पलमध्ये अननोन क्वांटिटी जी आहे ती आहे ₹100. नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹100 म्हणजे 100 रुपयांचे किती तिकीट? 100 रुपयांच्या किती तिकीट्स म्हणजे हे नंबर्स ऑफ ₹100 तिकीट्स, याला तिथे x असाइन करावं लागेल. बघा व्हेरिएबल लेट x be the number of tickets of ₹100. x माहित पडला, नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹100. त्यानंतर लिहूया आपण तिकीट्स, नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200. इथे लिहून घेते मी नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200. बघा हे पण सेंटेन्स लक्षात घ्यायला. द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200 सोल्ड वॉज 20 more than the number of tickets of ₹. म्हणजे काय लिहावं लागेल?
एक्स प्लस 20 एक्स प्लस 20. तर त्यानंतर बघूया काय म्हणते. द अमाऊंट रिसीव्ड बाय थिएटर द अमाऊंट रिसीव्ड बाय थिएटर बाय द सेल ऑफ तिकीट्स वॉज ₹37,000. आता इथे काय करावं लागेल, इथे लिहावं लागेल आपल्याला फ्रॉम द गिवन कंडिशन कंडिशन कोणती, हे जे आपण वाचलंय टोटल अमाऊंट. म्हणजे आपल्याला इथे लिहावं लागेल 100 मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 200 मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 20 इज इक्वल्स टू 37,000. म्हणजे ह्या दोघांची मिळून विकल्या गेलेली तिकीट, म्हणजे 100 रुपयांची किती तिकीट, 100 रुपयांच्या तिकिटांची संख्या एक्स आहे आणि 200 रुपीजच्या तिकिटांचे जे नंबर्स आहेत त्याला पण संख्या म्हणतात एक्स प्लस 20. ह्या दोघांची ॲडिशन मिळून इथे आहे 37,000. आपल्याला सॉल्व्ह करायचं. बघा 100 मल्टिप्लिकेशन एक्स 100 एक्स प्लस साईन. आता 200 याला मल्टिप्लाय करायचं. 200 एक्स प्लस 200 याला किती येतं 4,000 इज इक्वल्स टू 37,000. आता जे व्हेरिएबल दिसतात त्याचे ॲडिशन करूया. 100x 200x हे व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे ह्या व्हेरिएबलचे टर्म्स आहेत, त्याचे ॲडिशन येत आहे 300x. बघा प्लस 4,000 इज इक्वल्स टू 37,000. बघा 300 एक्सेल राहणार, 400 राईटला जाणार. इथे लिहिणार मी 37,000 मायनस 400. इथे लिहिते 300x इज इक्वल्स टू इथे राहतं 33,000. आता इथे होणार x इज इक्वल्स टू 33,000 अपॉन 300. राहतं काय 1. एक्सची जी व्हॅल्यू आलेली आहे इथे 110. म्हणजे एक्स कशाची व्हॅल्यू आहे, म्हणजे एक्स कशासाठी आपण वापरला, नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 100. एक्सची व्हॅल्यू कशासाठी, नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 100. म्हणजे 100 रुपयाच्या किती नोटा विकल्या गेल्या आपल्याला इथे मिळालेलं आहे. इथे लिहिते मी द नंबर ऑफ tickets of ₹100 is 110. बघा हे एक्झाम्पल दिसायला भरपूर मोठं होतं पण सॉल्व्ह करायला खूप इझी गेलेलं आहे. यानंतर ह्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑफ द 3 consecutive natural numbers 5 times the smallest number is 9 more than the 4 times the greatest number. Find the number. आता 3 consecutive नॅचरल नंबर कोणते आपल्याला माहित नाही, त्याच्यासाठी आपण व्हेरिएबल असाइन करू शकतो. बघा पहिला रॅशनल नंबर x, दुसऱ्यासाठी x+1 आणि तिसऱ्यासाठी x+2. आता इथे घेऊया लेट x, x+1 आणि नंतर x+2 विथ 3 consecutive natural numbers with 3 consecutive natural numbers. आता बघा इथे दिसते मी लिहिलेलं x म्हणजे स्मॉलेस्ट, x+1 म्हणजे त्यापेक्षा मोठा आणि x+2 म्हणजे ग्रेटेस्ट सगळ्यात मोठा. तर बघूया आपली ही जी कंडिशन आपण ती लिहून घेऊया. 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. बघा 5 times the smallest number. 5 times means multiplication आणि smallest number म्हणजे x is equals to is 9 more than 4 times the greatest number. 4 times म्हणजे 4 multiplication greatest number कोणता आहे x+2 more than 9 म्हणजे +9. बघायला लिहून घे 5x is equals to 4 ने याला मल्टिप्लाय करून घेऊया 4x plus 4 to the 8 plus
4x मी लेफ्टला घेते. 5x मायनस 4x, 8 प्लस 9चे ॲडिशन आहे 17. 5x मायनस 4x x इज इक्वल्स टू 17. बघा एकदम इझी वेने आपल्याला x इज इक्वल्स टू 17 म्हणजे पहिला नॅचरल नंबर मिळालेला. तर नेक्स्ट वाला बघूया. नेक्स्ट वाला आहे x प्लस 1 म्हणजेच 17 प्लस 1 इज इक्वल्स टू 18. x प्लस 2 ग्रेटेस्ट नंबर म्हणजे 17 प्लस 2 इज इक्वल्स टू 19. बघा अशा प्रकारे आपले 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर मिळालेले आहेत, ते लिहून घेऊया. तर 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल number is 17, 18 and 19. 17, 18, 19. बघा इथे 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर मिळालेले आहे. इथे हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ह्यानंतर नेक्स्ट बघूया. प्रॅक्टिस सेट 12.2 चा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघत आहोत. राजू सोल्ड अ बायसिकल टू अमित ॲट 8% प्रॉफिट. म्हणजे राजूने कोणाला सोल्ड केली बायसिकल? अमितला, विथ 8% प्रॉफिट. त्यानंतर अमित रिपेअर्ड इट अँड स्पेंडिंग ₹54. त्यानंतर अमितनी काय केलं, ते विकत घेतल्याने त्यावर ₹54 स्पेंड केले, म्हणजे त्याला रिपेअर केलं आणि त्याच्यासाठी त्याला ₹54 खर्च आला. त्यानंतर देन सोल्ड द बायसिकल टू निखिल फॉर ₹1134. आणि त्यांनी मग ही बायसिकल कोणाला विकली? निखिलला. किती रुपयाला? ₹1134. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बेटा, हे जे राजू टू निखिल इथपर्यंत याला काय घ्यावं लागेल? इक्वेशन. आणि ह्या इक्वेशनला इक्वल दाखवावं लागेल 1134. आता एवढं वाचल्यानंतर, एवढं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की इथे व्हेरिएबल कशाला असाइन करायचा कशाला? तर कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल. म्हणजे राजूनी जेवढ्याला ती बायसिकल विकत घेतली, राजूने त्याची किंमत ठेवली, ती जेवढ्याला ती बायसिकल राजूने विकत घेतली होती, खरेदी केली होती, त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे तो अननोन व्हेरिएबल आहे, त्याला द्यायचं म्हणायचं एक्स. इथे मी एक्स, लेट एक्स बी द cost price of bicycle for राजू. मग ही राजूने अमितला विकली. काय अमितला विकली? 8% प्रॉफिटने. म्हणजे आपल्याला इथे लिहावं लागेल सेलिंग प्राइस ऑफ बायसिकल फॉर राजू एक्स. आणि त्यामध्ये त्या जी एक्स कॉस्ट प्राइस आहे त्याची 8%, म्हणजे इथे लिहावं लागेल 8% मल्टिप्लिकेशनला एक्स. म्हणजे आपण इथे लिहिणार एक्स इज इक्वल्स टू 8/100x. आता ही काय झाली? आता जेवढी त्या राजूने विकली तेवढी त्याच प्राइसला अमितने खरेदी केली. म्हणजे हे काय झाली? परचेस्ड प्राइस फॉर अमित. मग काय केलं अमितने? त्याच्यावर ₹54 स्पेंड केले, रिपेअर केलं. मग आपण हे लिहून घेऊया. अमित रिपेअर्ड इट स्पेंडिंग ₹. अमित रिपेअर्ड ते दुरुस्त करायला त्यांनी ₹54 खर्च केले. तर मी इथे लिहिते परत अमितसाठी आता ती सेलिंग प्राइस किती झाली? सेलिंग प्राइस ऑफ बायसिकल फॉर अमित, म्हणजे यामध्ये ₹54 आपल्याला ऍड करावं लागेल. एक्स प्लस 8/100 एक्स प्लस 54. आता हे झालं. काय म्हणते त्यानंतर? मग त्यांनी ती विथ नो लॉस अँड नो प्रॉफिट कशी कोणाला विकली? निखिलला. मग काय म्हणते? देन ही सोल्ड द बायसिकल टू निखिल फॉर नो लॉस अँड नो प्रॉफिट. त्यांनी ही खरेदी केली आणि कोणत्याही प्रॉफिटवर न बघता त्यांनी निखिलला काय दिली? विकली.
ह्या कंडिशनहून आपल्याला लिहावं लागेल फ्रॉम द गिवन कंडिशन, फ्रॉम द गिवन कंडिशन. इथे लिहिणार आपण सेलिंग प्राइस ऑफ बायसिकल फॉर निखिल. म्हणजे हे यावं लागेल रुपीज 1134. आता इथे काय लिहायचं, इथे लिहायचं हे इक्वेशन x प्लस 8/100 x प्लस 54 इज इक्वल्स टू 1134. आता बघूया, हे सॉल्व करून घेऊया. इथे ते 100x प्लस 8x अपॉन 100 इज इक्वल टू, हा नंबर आहे, नंबर आपल्याला राईटला घ्यावा लागेल. इथे लिहावं लागेल 1134 मायनस 54. यानंतरची स्टेप आपण इकडे सॉल्व करणार आणि हे इकडेच करणार. बघा 100x प्लस 8x म्हणजे 108x अपॉन मध्ये हे 100 इज इक्वल टू च साइन. आता याची जी सबट्रॅक्शन येते ती येते 4 मायनस 4 0 1080. बघा आता हा 100 सुद्धा आपण इकडे घेऊन जाऊ घेऊया. 108x इज इक्वल्स टू 1080 मल्टिप्लिकेशन 100. आता हा 108 सुद्धा इकडे घ्यावा लागेल तुझ्या डिव्हिजनला. 1080 मल्टिप्लिकेशन अपॉन 108. याने याला डिवाइड होतं, इथे राहते 10. 10 याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं, x इज इक्वल्स टू 1000. x इज इक्वल्स टू रुपीज 1000. आता हे x म्हणजे काय होतं, x विथ द कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल फॉर राजू. म्हणजे हे काय आहे, हे आपली निघालेलं आन्सर, आपली निघालेलं कॉस्ट प्राइस म्हणजे आपलं आन्सर आहे. इथे लिहिते मी द कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल राजू इज रुपीज 1000. ही कॉस्ट प्राइस ज्या किमतीला राजूने ती बाईक परचेस केली आहे. बघा इथे 8 नंबरचं एक्झाम्पल कम्प्लीट झालेलं आहे. यानंतर नेक्स्ट बघूया. बघा प्रॅक्टिस सेट 12.2चं हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. ए क्रिकेट प्लेयर स्कोर्ड 180 रन्स इन द फर्स्ट मॅच. म्हणजे क्रिकेट प्लेयरनी फर्स्ट मॅचला 180 रन्स केले आहे अँड 257 रन्स इन द सेकंड मॅच. म्हणजे सेकंड मॅचला 257. फाइंड द नंबर ही शुड स्कोर इन थर्ड मॅच. तर थर्ड मॅचमध्ये त्यांनी किती स्कोर करायला हवा हे इथे काढायचं आहे. सो दॅट द ॲव्हरेज ऑफ रन्स इन द 3 मॅचेस बी 230 म्हणजे 230. 3 मॅचेस खेळलेले आहेत प्लेयर आणि त्यातल्या एका मॅचेसची त्याला रन्स माहिती नाही आणि तिन्ही मॅचेसचा ॲव्हरेज जो आहे तो आहे 230. तर आपल्याला काय करावं लागेल इथे, तुम्हाला जे कळतं का, जे आपल्याला अननोन आहे, जे आपल्याला माहिती नाही त्याला व्हेरिएबल असाइन करावं लागतं. मग मी इथे लिहिते लेट एक्स बी द रन should score in third match. इथे लिहिते मी runs score in first match 180. त्यानंतर लिहूया नेक्स्ट मॅच मधले रन्स स्कोर्ड इन सेकंड मॅच काय 257. आता काय म्हणते आपलं फाइंड द नंबर ही शुड स्कोर इन द थर्ड मॅच. त्याच्यासाठी आपण व्हेरिएबल असाइन करूया. आता हे जे दिसते द ॲव्हरेज ऑफ रन्स इन द 3 मॅचेस हे आपल्याला बघावं लागतं. इथे लिहिते मी average of runs in 3 matches
इज इक्वल टू हॉरिझॉन्टल लाईन वर न्यूमरेटर खाली डिनॉमिनेटर. इथे काय लिहावं लागेल खाली नंबर ऑफ मॅचेस. इथे फर्स्ट लिहावं लागेल सम ऑफ ऑल रन्स स्कोर्ड इन 3 मॅचेस. बघा ॲव्हरेज ऑफ रन्स इन 3 मॅचेस. इथे लिहावं लागेल 230 इज इक्वल टू नंबर ऑफ मॅचेस आपले 3 सम ऑफ ऑल रन्स स्कोर्ड इन 3 मॅचेस. बघा पहिल्या मॅच 180, दुसरी मॅच 257 आणि तिसरी आहे यस. आता हे सॉल्व करावं लागेल 3 ला राईटला म्हणजे ते 230 मल्टिप्लिकेशन 3 इज इक्वल टू इथे 180 प्लस 257 ची करावी लागेल एक्सचे ॲडिशन. इथे येते 437 प्लस एक्स. बघा हे मी इकडे घेऊन जाते. याची मल्टिप्लिकेशन येतं 690 इज इक्वल्स टू 437 प्लस एक्स. बघा हे चेंज करून इथे एक्स प्लस 437 इज इक्वल्स टू 690. बघ आता काय करू एक्स राईटला ठेवू आणि ही टर्म लेफ्टला घेऊया. एक्स इज इक्वल्स टू 690 मायनस 437. आन्सर येते याचं 253. म्हणजे हे एक्स म्हणजे काय आपलं आलेलं आहे एक्स विथ द रन्स शुड स्कोर इन द थर्ड मॅच. इथे लिहावं लागेल द रन्स शुड scored in 3 matches is scored in third match. 253. यानंतर नेक्स्ट बघूया प्रॅक्टिस सेट 12.2 चे लास्ट एक्झाम्पल आपण छानपैकी समजून घेऊया. बघा रीड करूया. Sudhir's present age is 5 more than 3 times the age of Viru. Anil's age is half the age of Sudhir. If the ratio of the sum of Sudhir's and Viru's age to 3 times Anil's age is 5:6, then find the Viru's age. आपल्याला फाइंड काय करायचं विरूचं एज फाइंड करायचं आहे. इथे आपल्याला दिसतं की हे अननोन आहे. आणि बघा अजून फर्स्ट सेंटेन्स काय म्हणजे सुधीर प्रेझेंट एज इज 5 more than the 3 times the age of Viru. विरूच्या एज वरून आपण सुधीरचं एज काढतो. म्हणजे इथे आपल्याला सुधीरचं एज काढायला विरूचं एज माहिती पाहिजे आणि ते अननोन आहे त्याला आपण व्हेरिएबल असाइन करणार एक्स विथ द एज ऑफ विरू. इथे लिहिते मी लेट एक्स बी द एज ऑफ विरू. बघा ह्या सेंटेन्सला बघू आणि याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूया. बघा सुधीर प्रेझेंट एज इथे लिहिते मी सुधीर एज 5 more than 3 times the age of विरू. म्हणजे 3 times the age of विरू म्हणजे विरूच्या वयाच्या तिप्पट. मोर दॅन 5 म्हणजे 3x प्लस 5. 3 टाइम्स म्हणजे 3x मोर दॅन म्हणजे प्लस आणि 5. बघा त्यानंतर अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. अनिल एज इथे लिहावं लागेल अनिल्स एज काय म्हणते हाफ द एज ऑफ सुधीर. लिहायला लागेल सुधीर्स एज म्हणजे इथे काय येणार आपला आन्सर सुधीर एज 3x plus 5/2. If the ratio of the sum of Sudhir's and Viru's age, ratio of sum of Sudhir's and Viru's age, ही काय झाली आपली कंडिशन आणि ह्या कंडिशनवरून आपल्याला पुढे इक्वेशन लिहायचं आहे. मी इथे लिहिते फ्रॉम द गिवन कंडिशन रेशो म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे रेशो. म्हणून मी इथे लेफ्ट साइडला लिहिते हॉरिझॉन्टल लाईन. रेशो ऑफ सम ऑफ सुधीर्स अँड विरूज एज. सुधीरचं एज काय आहे 3x plus 5. त्यानंतर विरूज एज किती आहे आपल्याकडे x.
प्लस एक्स. मग एज, हे झालं एज 2 पर्यंत झालं न्यूमरेटर. आता डिनोमिनेटर, 2च्या समोरचं डिनोमिनेटर. 3 टाइम्स द अनिल एज. 3 टाइम्स अनिल एज काय आहे बघा, 3x प्लस 5 अपॉन 2. त्यानंतर इज म्हणजे इज इक्वल टू आणि 5s2 म्हणजे इथे याप्रमाणे 5 अपॉन एक्स. बघा आता हे सगळं ब्रॅकेटच्या बाहेर काढून घ्या व्यवस्थित. मी इकडे लिहिते बघा, इथे पण हॉरिझॉन्टल इज इक्वल टू, इथे हॉरिझॉन्टल आहे, वर 5 आणि खाली एक्स. बघा 3x प्लस 5 हे ब्रॅकेटच्या बाहेर काढलं तर काय ते 3x प्लस 5 प्लस एक्स. आता हे कसं येईल, 3 अपॉन 2 3x प्लस 5. आता हे सॉल्व कसं करायचं बघा, व्हेरिएबलचे ॲडिशन. न्यूमरेटर बघा 3x प्लस एक्स 4x प्लस हे 5. 3 अपॉन 2 ॲज इट इज 3x प्लस 5 इज इक्वल टू 5 अपॉन. आता हा जो 2 दिसतोय तो 2 कुठे लिहायचा, इथे डिनॉमिनेटरला आहे तर त्याला वर गेलं तर हा मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथे लिहिणार आपण 2 in bracket 4x plus 5 upon 3 in bracket 3x plus 5 is equal to 5 upon. आता हे ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. त्याआधी आपण काय करून घेऊया, ब्रॅकेट सॉल्व करायच्या आधी यांची मल्टिप्लिकेशन करून घेऊया. बघा 6 ने याला मल्टिप्लाय करायचं, 2 in bracket 4x plus 5 म्हणजे इथे 12 in bracket 4x plus 5 is equal to 5 ने याला मल्टिप्लाय करून घेऊन हे इथे लिहिणार. 5 ने 3 ला मल्टिप्लाय केल्यानंतर येतं 15 आणि ह्या ब्रॅकेट त्याला मल्टिप्लिकेशन घ्या 3x प्लस 5. आता हे सॉल्व करायचं आहे तुम्हाला इझी झालं. 12 ने 4 ला 48x प्लस 12 ने 5 ला 60 इज इक्वल टू 15 ने 3x ला 45x प्लस 15 ने 5 ला 75. व्हेरिएबल लेफ्टला आणि नंबर राईटला. 48x मायनस 45x इज इक्वल टू 75 मायनस 60. बघा ह्यानंतरच आपण इकडे लिहून घेऊया. 48x मायनस 45x येतं 3x इज इक्वल टू 75 मायनस 60 येतं 15. x इज इक्वल टू 15 अपॉन 3 म्हणजे x इज इक्वल टू आलेला आहे 5. 3 म्हणजे 3, 3 5 जा 15. जे x ची व्हॅल्यू आलेली आहे 5. x काय आहे, विरूचं एज. बघा x बी द एज ऑफ विरू. x बी द एज ऑफ विरू म्हणजे आपल्याला आलेलं आहे लेट द एज, आपण लिहून घ्यायचं सांगितलं, द एज ऑफ विरू इज 5 इयर्स. एज ऑफ विरू इज 5 इयर्स. बघा फ्रेंड्स, इथे आपण प्रॅक्टिस सेट 12.2 चे 10 क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. हा प्रॅक्टिस सेट कसा वाटला फ्रेंड्स, प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि अशासारखे तुम्हाला खरंच व्हिडिओ बघायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड गुड बाय.